ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. देवशयनी एकादशी व्रतकथा. युधिष्ठिरांनी विचारले, आषाढाच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी असते, तिचे नाव आणि तिचा विधी काय आहे, हे सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, आषाढात शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव शयनी आहे. मी तिचे वर्णन करतो. ती महान पुण्यमयी, स्वर्ग व मोक्ष प्रदान करणारी आहे. सर्व पापांचे हरण करणारी आणि उत्तम व्रत आहे. आषाढ शुक्ल पक्षात शयनी एकादशीच्या दिवशी जे कमलपुष्प वाहून कमललोचन भगवान विष्णूंची पूजा करतात व एकादशीचे उत्तम व्रत करतात, त्यांच्याद्वारे तिन्ही लोक व तिन्ही सनातन देवांची पूजा होते. हरिशयनी एकादशीच्या दिवशी माझे एक स्वरूप बळीराजाकडे राहते व दुसरे क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर तोपर्यंत शयन करते, जोपर्यंत मुठची कार्तिकीतील एकादशी येत नाही. म्हणून आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत लोकांनी सुयोग्य धर्माचे आचरण केले पाहिजे. जो मनुष्य या व्रताचे अनुष्ठान करतो तो परमगतीला प्राप्त होतो. यामुळे प्रयत्नपूर्वक हे व्रत एकादशीचे केले पाहिजे. एकादशीला जागरण करून शंख, चक्र आणि गदाधारी भगवान विष्णूंची भक्तिपूर्वक पूजा केली पाहिजे. असे करणाऱ्या पुरुषाच्या पुण्याची गणना करण्यात चतुर्मुखी ब्रह्मदेवही असमर्थ आहेत. राजन, जो अशा प्रकारे भोग व मोक्ष प्रदान करणारी सर्व पापाहारी एकादशीचे उत्तम व्रत करतो, तो जातीने चांडाळ असला तरी सृष्टीत सदैव कलाप्रिय आहे. मनुष्य दीपदान, पळसाच्या पानावर भोजन करून व्रत करतो व चातुर्मासात हे व्यतीत करतो, ते मला प्रिय आहेत. चातुर्मासात भगवान विष्णू निद्रस्त असतात, म्हणून आपण जमिनीवर शयन केले पाहिजे. श्रावणात भाजी, भाद्रपदात दही, अश्विनात दूध व कार्तिकीत डाळीचा त्याग केला पाहिजे. जो चातुर्मासात ब्रह्मचर्याचे पालन करतो तो परमगतीला प्राप्त होतो. राजन, एकादशीच्या व्रतानेच मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो, म्हणून सदैव हे व्रत केले पाहिजे. कधीही विसरता कामा नये. शयनी आणि बोधनीच्या मध्ये ज्या कृष्ण पक्षातील एकादशी असतात, गृहस्थीसाठी तिचे व्रत करण्यायोग्य आहे. इतर महिन्यांमध्ये कृष्ण पक्षातील एकादशी गृहस्थीने करण्यायोग्य नसतात. शुक्ल पक्षातील सर्व एकादशी केल्या पाहिजेत. देवशयनी एकादशी व्रतकथा संपूर्ण. श्री कृष्णार्पणमस्तु. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम नमः शिवाय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.